शिक्षक वर्ग, विशेष करून तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की राज्यामध्ये टॉप आणण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळे आपला बुधड तालुका राज्यामध्ये टॉप आला, त्याबद्दल तुमचं मनापासून पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आज मित्र बघायला गेलं तर 2012 साली मी सभापती होतो आणि त्या काळात गायकवाड साहेब शिक्षणाधिकारी होते आणि गायकवाड साहेबांचं काम म्हणजे नुसतं काम करायचे ध्येय होते. त्यांनी BTC संकल्पना आणली. त्या संकल्पना मगाशी देसाई सरांनी सांगितलं की काही लोकांनी विरोध केला, काही लोकांनी स्वीकारलं, पण नंतरच्या टप्प्यात अतिशय उत्साहानं ती BTS संकल्पना सगळ्या तालुक्यानं उचलली आणि आज पुढं ती चालत येऊन आज मिशन अंकुर आणि आज हा सगळा परिपाक राज्यामध्ये प्रथम तालुका जाण्यामध्ये आपल्याला दिसतोय. त्यावेळी सुद्धा मी सारखं ओरडायचो, मगाशी प्रबोध कांबळे सरांनी हे केलं की आमच्याकडची मुलं काही येत नाही, पण हळूहळू बदल होऊन आज पाळगाव सारख्या ठिकाणच्या, आड्यासारख्या ठिकाणच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा सुद्धा मुलगा चांगल्या पद्धतीने शिक्षणाचा प्रवाह तुमच्यामुळे आला आणि आज स्कॉलरशिपला चमकला. मित्र, याचा परिपाक तुम्हाला सांगतो. 2010-12 पासून तुम्ही जे काम चालू केले, आज कुठल्याही परीक्षेचा निकाल लागू दे, सरळ सेवा भरतीचा प्रत्येक गावात 1-2 पोरं बुधड तालुक्यात सिलेक्ट होते. याची पायाभरणी तुम्ही केलं असं म्हटलं तर काय वावगड नाही. हे जे का तुम्ही तालुक्याला दिले, हे जे दिले नुसतं पगारापुरतं काम नाही तर कर्तव्य आणि माझी जबाबदारी म्हणून काम करता. एक शाळा आज सकाळी 6:30ला सुरू होती आणि संध्याकाळी 9ला बंद होती. आता सवय पडली. आम्ही सभापती असताना आमच्याच भागातले एक गाव आहे, तिथं शिक्षकांना म्हणायचे की तुम्ही आमच्या मुलांना एवढ्या सकाळी कशाला बोलवताय, त्यांच्या बुद्धीवर परिणाम होईल, डोक्यावर परिणाम होईल. पण आज पालक सुद्धा बदलले, पालक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करले. शिक्षकांचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो, कारण मी आज ज्यावेळी जिल्हा परिषदमध्ये बसतोय त्यावेळी आजूबाजूचे ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य येतात, आमच्याकडे शिक्षक काम करत नाहीत, आमच्याकडे शिक्षक 11:30ला येतात, 5ला जातात, पगारापुरतं काम करतात नाही, वेगळं काम करतात. पण आमच्या तालुक्याची परिस्थिती वेगळी. तर आम्ही अभिमानानं सांगतोय, तुम्हाला जर का शाळा बघायची असतील, तुम्हाला जर का शैक्षणिक उठाव बघायचा असेल तर तुम्ही आमच्या तालुक्यात या. आमच्या तालुक्यातल्या शिक्षकाचं काम बघा, आमच्या तालुक्याचे विद्यार्थी बघा आणि खरोखरच येणाऱ्या भविष्य काळात जर काय आपल्याला तालुका शैक्षणिकदृष्ट्या असेल किंवा आर्थिकदृष्ट्या जर का पुढे कोणी नेला म्हटला तर या बुधड तालुक्याच्या शिक्षण विभागाने जे काम केले, जे गायकवाड साहेबांनी रोपटं लावलं, त्याला खतपाणी मेंगान साहेबांनी घातली, शिक्षकांनी संकल्पना उचलून धरली. एखादी संकल्पना आणल्यानंतर ती राबवणं हे त्या तुमच्या संघटनांच्या आणि त्या कर्मचाऱ्यांच्या हातात असते. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या योजना शासनाच्या येतात आणि हवेत जिरतात त्या कोणी राबवत नाही. तसं झालं नाही तर इथल्या प्रत्येक योजना तुम्ही उचलून धरला, त्याचा आज परिपाक म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलोय. मिशन अंकुर अंतर्गत तुम्ही जे काही काम केले त्याबद्दल मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. येणाऱ्या भविष्य काळात आपली मुलं याहीपेक्षा पुढे जाण्यासाठी तुम्ही सक्रिय कार्यरत राहावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर